नमस्कार. कथासागरच्या 148व्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. काल म्हणजेच मंगळवारी होता आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन आणि नवरात्र जवळ येत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर आजची गोष्ट आहे आणि गोष्टीचं नाव आहे अद्दल घडवली. अद्दल घडवली एक छोटी कविता पण आहे आणि गंमत म्हणजे ही शिक्षक कोणाला मानावं, गुरु कोणाला मानावं, तर प्रत्येकाला मानावं. किडा, मुंगी, पाऊस, पाणी, वारा, आजूबाजूला वावरणारी माणसं, एखादी घटना, ह्यासुद्धा आपले गुरुच असतात आणि गोष्टी रूपाने सुद्धा तुम्हाला खूप खूप काही कळत असतं. आजची जी गोष्ट आहे ना अद्दल घडवली ती तशीच आहे. फक्त त्याच्यातून तुम्ही धडा काय घेणार हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. कारण कालच्याच म्हणजे मंगळवारच्याच वृत्तपत्रामध्ये काही बातम्या आहेत बरं का. एक बातमी आहे की शाहरुख खानचा मुलगा, त्याला अटक झाली आहे. त्याच्याच खाली एक बातमी आहे की गेल्या इतक्या महिन्यात इतकं हे सगळं ज्याला आपण म्हणतो अंमली पदार्थ ते पकडले गेले. त्याच्याच खालती एक बातमी आहे की मुंबईमधून इतक्या गुन्हेगारांना तडीपार केलं गेलं. दुसऱ्याच बाजूला अशी बातमी आहे की खूप मोठी नावं आहेत की ज्यांनी परदेशामध्ये प्रचंड पैसा ज्याला डिक्लेअर करता येणार नाही असा जो आहे तो दडवलेला आहे, त्यांची नावं बाहेर आलेली आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला आजच्या गोष्टीतून काय धडा घ्यायचा आहे ते बघायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की धडा प्रत्येकजण वेगवेगळा घेईल. अशा गोष्टी का घडतात, मगाशी वर्णन केलेल्या गोष्टी का घडतात, किती वेळा कारवाई होते नाही का. काळा पैसा बाळगला कारवाई, अंमली पदार्थाचं सेवन केलं कारवाई, जवळ बाळगला कारवाई, गुन्हेगारी केली कारवाई, बलात्कार केला कारवाई, किती वेळा होते. तरीही लोक परत तेच का करतात. एकतर घरातून आत्ता जशा आपण मूल्यकथा बघतोय तशा कथा किंवा एकूणच घरं आणि परिसर आणि शाळा थोड्याशा या बाबतीत कमी पडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं ते कायद्याचा धाक उरला नाही, कोणी जबरदस्त शिक्षा होईल असं काही केलं नाही. आजच्या गोष्टी ही अशाच प्रकारची आहे. त्याच्या अगोदर एक छोटीशी कविता खूप मला आवडली, मी केलेली नाही आहे. रावण जळत असताना रावणाने गर्दीकडे हसून पाहिलं. तपासलं का स्वतःच्या चारित्र्याला, मोठ्याने त्यांनी विचारलं. केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा, पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. दिवसाढवळ्या रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात, सभ्यपणाचा आव आणून दरवर्षी मलाच जाळतात. तुम्हा माणसापेक्षा राक्षस मी ठरलो श्रेष्ठ भारी, केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीमा जाळल्या, वंशाच्या दिवट्यासाठी गर्भातल्या कळ्या खुडल्यात. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा, ठरवण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चरित्र सुधारण्याचा. कोण सांगताय हे? रावण सांगतोय बरं का. तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा, पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा. अशी ही अतिशय छान कविता. आणि आता मी वळते गोष्टीकडे. ही गोष्ट खूप जुनी आहे बरं का, कारण मला माहिती आहे इतिहासातल्या पुराणातल्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात. तशीच ही गोष्ट आहे. ही म्हणजे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात की ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात एकाच वेळेला शक, कुशाण, कुश सगळे येत होते. तसं हा शक होते, हे शक आले होते. आणि त्या शकांचं आता गेलं कुठे, आता आहेत का शक, तोही आपल्याला नंतर भाग बघायचा आहे. हे शक होते, बरेच दिवस झाले होते. आणि त्यावेळेला गुप्त साम्राज्य जे होतं त्या गुप्त साम्राज्यामध्ये पाटलीपुत्र, पाटणा या ठिकाणी यांची राजधानी येते बरं का. आणि त्यावेळेला पाटलीपुत्राचा जो राजा होता, म्हणजे गुप्त घराण्याचा जो राजा होता, तो राजा होता, मला वाटते त्याचं नाव होतं रामगुप्त. रामगुप्त याची एक बायको होती भुवदेवी, अतिशय सुरेख, संपन्न, मोठ्या घरातली. आणि हा जो त्यावेळेचा जो राजा होता, अनेक शकराजे होऊन गेले. मागे मला वाटते आपण एका शनिवारच्या गोष्टीत बघितलं होतं ना, महिरकुला, नहापनाह वगैरे अटीला, हे आपण पुढे बघणार आहोत. पण या राजा जो होता
त्या राजाचा म्हणजे मिहीर कुला जो गेल्या आला शनिवारच्या गोष्टीत बघितलाय ना, त्या राजाचा सावत्र भाऊ पर्वतसेन, त्याचा मुलगा गोकर्ण, किंवा ह्याचं दुसरं नाव आहे नरेंद्रादित्य वा देवशाही खिंकाला. देवशाही खिंकाला त्याच्या काळातली ही गोष्ट आहे. त्यांनी चक्क रामगुप्त, हा जो रामगुप्त होता, हा कोण होता रामगुप्त? समुद्रगुप्त. तुम्ही नाव ऐकलंय. परमपुरुष, परमपराक्रमी, ज्यांनी सगळीकडे ध्वजा पसरली होती विजयाची, आणि ज्याचं मोठं साम्राज्य होतं, असा हा समुद्रगुप्त. त्याचा मुलगा रामगुप्त हा गादीवर होता. पण हा अतिशय कमकुवत होता, त्याचं वय झालं होतं. यावेळेला शकांनी आक्रमण केलं आणि त्याच वेळेला ह्या जो खिंकाला किंवा हा जो गोकर्ण आहे त्यांनी निरोप पाठवला, एक तर मला शरण ये, माझा मांडलिक हो, किंवा तुझी जी बायको आहे ना भुवदेवी, तिला माझ्याकडे पाठवून दे. आणि हा राजा इतका मूर्ख, इतका मूर्ख, इतका दुबळा की तो आपल्या बायकोला त्याच्याकडे पाठवायला तयार झाला. ही बातमी त्याच्या भावाला कळली. हा सख्खा भाऊ नाही आहे बरं का. असं म्हणतात की त्याची आई पण फारशी लोकांना माहिती असं नाही, पण त्याचं नाव मात्र प्रसिद्ध आहे, चंद्रगुप्त विक्रमादित्य असं त्याला नंतर म्हटलं गेलं बरं का. तर हा चंद्रगुप्त विक्रमादित्य हा द्वितीय, पहिला नाही द्वितीय, त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याला खूप खूप राग आला. अरे कसला हा राजा, आपल्या घराण्याच्या अब्रू हा बाहेर लोकाला द्यायला निघाला. आपली बायको देतो दुसऱ्याला, तो राज्याचं रक्षण काय करणार? त्यांनी पहिली कसं गोष्ट कोणती केली असेल तर ती म्हणजे ही जी की भुवदेवी होती तिला आपल्या ताब्यामध्ये घेतलं, तिला दडवून ठेवलं आणि त्याच्या नावाने म्हणजे आपल्या भावाच्या नावाने ह्या गोकर्णाला संदेश पाठवला की हो मी या बायकोला पाठवतोय, पण ती मेण्यातून येईल बरं का. तिच्याबरोबर असंख्य दासी असतील आणि त्या दासी तिच्या संरक्षणासाठी तिच्याबरोबरच राहतील. अमक्या अमक्या दिवशी अमक्या अमक्या ठिकाणी तू तिला स्वागताला स्वतः हजर राहिलं पाहिजेस. अर्थात तो राजा होता ना चंद्रगुप्त द्वितीय, तुम्हाला माहिती आहे पुढे त्याची गोष्ट गेलेली आहे तुम्हाला. द्वितीय, पहिला नव्हे द्वितीय. तर या द्वितीय पण तेवढाच पराक्रमी आणि शूर आणि असा होता बरं का. तर त्यांनी निरोप पाठवला. जागा त्यांनी अगदी मोक्याची निवडली. पर्वतराजी, खालती छोटासा घाट चढायला आणि चिंचोळी वाट आणि त्याच्या खालती असलेली थोडीशी अशी मोकळी जागा आणि तिथून पटकन पळता येणार नाही, निसटता येणार नाही अशी जागा, निसर्गरम्य जागा, मध्ये छोटंसं पटांगण आणि अशा ठिकाणी त्यांनी त्याला बोलवलं होतं. आणि तो म्हणाला की त्यांनी स्वतः जे देवीच तुझ्याकडे येते, तिला मेणे घेऊन येतील, मेणेवाले परततील, पण तिच्याबरोबरच्या दासी असतील त्या राहायला. खिंकालाला वाटलं वा एकटी भानू राणीच काय, तर आपल्याला तिच्याबरोबर एवढाच्या एवढा ताफा मिळाला. तर तो खुश झाला. चंद्रगुप्तनी काय नेमकं केलं असेल तर मेणे सजवले, खूप छान सजवले. रामगुप्तकडे रामगुप्तला कैदेत टाकलं त्यावेळेला आणि मेणे सजवताना त्याच्यामध्ये शस्त्र दडवून ठेवली आणि प्रत्येक मेण्यामध्ये जितके मावतील तेवढे सैनिक घातले गेले. हा स्वतः एका मेण्यात बसला आणि हा मेणा हा सगळ्यात छान सजवलेला होता, कारण ही जी भुवदेवी होती तिचा हा मेणा आहे असं त्यांनी सांगितलं. सगळ्यात तो पुढे होता. अतिशय राणी वाहून यायची आहे ना, त्यामुळे सोन्या रुपयानी मढवलेला अतिशय सुरेख जरी काम केलेले पडदे आणि आत बसलेला हा चंद्रगुप्त. विशिष्ट ठिकाणी जवळ गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेवकांना पुढे पाठवलं आणि सांगितलं आली आहे बरं का राणी, जवळ ये. तो जवळ जसा आला तसं ह्या मेण्यातून मेणे खालती ठेवले गेले आणि एक एक करत सगळे सैनिक खालती उतरले. त्यांनी शस्त्र घेतली. चंद्रगुप्त स्वतः खालती उतरला. त्यांनी पहिलं काय केलं असेल तर गोकर्णाचा वध केला. बाकीचे जे सगळे सैनिक होते त्यांनी त्या गोकर्णाबरोबर आलेले जे सैनिक होते त्यांचाही वध केला, त्यांना नष्ट केलं, संपवून टाकलं. मात्र ही गोष्ट इथेच संपत नाही, तर चंद्रगुप्ताने त्यानंतर पराक्रम केला, पण त्याच्यानंतर जो स्कंदगुप्त गादीवर आला ना तो पण खूप मोठा होता बरं का. म्हणजे स्कंदगुप्त असं म्हणतात की त्याला द सेव्हियर ऑफ इंडिया, नॉट ओन्ली इंडिया, सेव्हियर ऑफ आशिया आणि सेव्हियर ऑफ युरोप. कारण ग्रीक संस्कृती, रशिया, चीनची जी भिंत आहे ना 600 वर्ष बांधकाम, ते कशासाठी चाललं होतं, हे शक आणि हूण येत होते त्यांच्यासाठी त्यांनी येऊ नये म्हणून केलेलं. या सगळ्या ग्रीक अलेक्झांडर नंतर 150 वर्षात हे सगळं ग्रीक साम्राज्य जाळून खाक केलं होतं. एक व्होल्गा ते गंगा नावाचं एक तुम्हाला पुस्तक मिळेल, त्याच्यामध्ये व्होल्गा ते गंगा हा सगळा परिसर रक्तानी माखून गेला होता. हे सगळे शक आधी पहिल्यांदा मुलांना पकडायचे, त्यांना मारायचे, चिरायचे, ठेचायचे, डोकं त्यांचं आपटून टाकायचे, पुरुषांना मारायचे, स्त्रियांना पळवायचे, हाल करायचे. जिथे जातील तिथे नाश. रक्ताच्या नद्या वाहिल्या. गंगा आणि व्होल्गा दोन्ही रक्तानी वाहून निघाल्या.
सगळी म्हणजे जी तक्षशिला विद्यापीठ आहे ते बुद्ध तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, सगळे बुद्ध हे शांतताप्रेमी असतात. आपण नेहमी म्हणतो ना, जगाला काय दिलं तर युद्ध नाही तर बुद्ध दिला. पण अशा बुद्धांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. बुद्ध त्यांचा पहिला शत्रू. त्यांनी सगळे मठ तोडले, 1600-1500 स्तूप त्यांचे तोडले, त्यांची जी लर्निंग सेंटर्स होती ती नष्ट केली. बघा, शांतताप्रिय माणसाच्या वाट्याला ह्यांनी काय काय दिलं. आणि म्हणून हा जो स्कंदगुप्त होता त्यांनी कोणाला हरवलं तर एक अटिला नावाचा त्यांचा सेनापती होता. हा अटिला पहिल्यांदा कुठच्या बाजूला गेला, व्होल्गा आणि ॲक्सिस नावाची नदी आहे त्या बाजूला गेला. ग्रीक जाळून टाकलं, रशिया नष्ट केली, इराण, इराक, आणि मग त्याच्या हातात पैसा पण आला, सत्ता पण आली, आणि मग तो भारताकडे वळला. भारताकडे आल्यानंतर सगळे जे क्षात्रप होते ते क्षीण झाले होते आणि चक्क तो पाटण्यापर्यंत आला. आणि मग या स्कंदगुप्तानी त्याला हरवलं. कसं हरवलं तर त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत मी शकांचा नाश करत नाही तो मी बिछाण्यावर झोपणार नाही. हा तर खरं राजा पण नव्हता बरं का, पण त्याचा जो वडील होते ते वडील आपण बघितलं होतं की कुमारगुप्त नावाचे त्याचे जे वडील होते ते जेव्हा हे शकांचं आक्रमण आलं तेव्हा वृद्ध झालेले होते. त्यांच्या अंगात ताकद नव्हती. त्यांचे जे दुसरे मुलगे होते पुरुपुत्र आणि जरासंध ते पुढे आले नाहीत. हा पुढे आला, स्कंदगुप्त पुढे आला. देवकी त्याची आई होती आणि या स्कंदगुप्तानी अक्षरशः या अटिल्याचा पराभव कसा केला, कुठे केला तर गंगा, गोमती आणि यमुनांच्या जो प्रदेश आहे त्या चंद्रगुप्तानी मगधाची लढाई खेळली होती, तिथे त्यांनी लढाई खेळली. सुरुवातीला अगदी पहिल्यांदा त्यांनी पहिल्या टोळीला हरवलं. दुसरी टोळी हा हरल्याबरोबर मग 2 लाख सेना त्याच्या विरुद्ध ह्याच्याकडे जेमतेम 20-25 हजार सेना. पहिल्या फटक्यात थोडासा पराभव स्वीकारावा लागला. हे ऐकल्याबरोबर त्याचे जे वडील होते त्यांना हार्ट अटॅक आला. अरे बापरे, आता माझ्या प्रजेचं, माझ्या देशाचं आणि राज्याचं काय होणार. पण हा स्कंदगुप्त होता, हा तिथे ठाम उभा राहिला. आपल्या सगळ्या सेनेला त्यांनी प्रेरणा दिली, उत्साह दिला, जोश भरला. याला स्वतः 2-2 हातांनी तलवारी चालवायचा, याला धनुष्यबाण, सगळं युद्धकला येत होती. अप्रतिम वक्ता होता, अप्रतिम कवी होता, अप्रतिम संगीतकार होता, लोकांना प्रिय होता. आणि तो तिथे लोकांच्या मध्ये, सैनिकांच्या मध्ये जोश भरत राहिला. आणि मग थोड्याशा फौजेनी या अटिलाच्या, हा जो आक्रांता सरदार राजा नव्हताच तो, हा टोळ्या होत्या ना, त्याचा सपशेल पराभव केला. पहिल्यांदा असं म्हणतात की जिथे याची सेना जात होती त्या ठिकाणचे सगळे शक मारले जायचे. 10 दिवस ही लढाई चालली आणि मग शेवटी हा अटिला आणि स्कंदगुप्त समोरासमोर आले. अटिला आणि स्कंदगुप्त समोरासमोर आल्यानंतर अटिला भयानक केस बीस वाढलेले, दुष्ट, क्रूर, आणि हा स्कंदगुप्त जेमतेम 25 वर्षाचा, तो कोळा तरुण, अतिशय दिसायला छान, राजसमुद्रा. आणि समोरासमोर आल्यानंतर स्कंदगुप्तानी जो वार केला त्या वाराने हा जो अटिला आहे हा खालती पडला. हाही घोड्यावरून खालती उतरला. समोरासमोर त्यांची लढाई झाली आणि त्याला आडवा पाडला. त्याच्या एक पाय, डावा पाय डोक्यावर ठेवला, उजव्या हातात तलवार पकडली आणि त्याच्या इथे त्यांनी असं खोचून धरली आणि शेवटी त्याला रगडून लाथेनी आणि तलवारीने त्याचं मुंडकं उडवलं. अडिला हा ठार झाल्याबरोबर बाकीची सगळी जी सेना होती अटिलाची ती पळायला लागली. पळणाऱ्यांना आता बाकीचे जे क्षात्रप होते, माळवा किंवा आणखीन कोण पंजाब, सिंध, त्या भागातले, मथुरा, त्या सगळ्यांना जोर चढला. सगळ्यांनी कापाकापी केली. कित्येक सैन्य त्याचं गंगा, यमुना आणि ज्या नद्या होत्या त्याच्यामध्ये बुडून मेले. कित्येक शक बुडून मेले. अगदी थोडे उरले असतील. आणि मग नंतर त्यांचा पाठलाग करत त्यांना हिंदुस्थानच्या बाहेरच नव्हे तर आता त्यांचं अस्तित्वच ग्रीक, रशिया, पर्शिया, इराकमध्ये पण त्याचे शिक्के सापडतात. त्याची स्तुती गायली जाते. चीननी पण त्याला खूप त्याची स्तुती केलेली आढळते. म्हणजे काय केलं बघा, जो अशा प्रकारचा अन्याय करणारा होता त्याचा आपण काय म्हणूया बदला घेतला असं नाही म्हणता येणार. अद्दल त्यांना कशी घडवली बघा. आणि शकांची ख्याती काय आहे बघा, दुष्ट, आक्रांता, बायकांना मारणारे, मुलांना मारणारे, सगळ्यांचा वध करणारे, हत्या करणारे, टोळीवाले, त्याच्याशिवाय सगळ्या संस्कृती, ग्रीकची संस्कृती, पर्शियन संस्कृती त्यांनी नष्ट केली, अशी शकांची ख्याती उरली. तेव्हा ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याला शक थोड्याशा वेळेच्या आनंदासाठी अशा दुसऱ्या मुली, बायका यांच्यावर नजर ठेवायची, त्यांना त्रास द्यायचा,
का ह्या आपण बघितलं ते चंद्रगुप्त 2 आणि स्कंदगुप्त यांच्याप्रमाणे या दुष्टांचा संहार करायचा. दुष्टांचा संहार करताना नक्कीच यांचे पण सैनिक मेले असतील, यांना पण त्रास झाला असेल, पण तो त्राससुद्धा काही वेळेला सहन करावा लागतो, कारण न्यायाची बाजू ही नेहमीच काही वेळेला दुबळी असते असं मानलं जातं. पण अंतिम विजय या न्यायाचा होतो. तेव्हा तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला स्कंदगुप्त चंद्रगुप्त व्हायचं आहे की अटीला आणि मिहिरकुला त्यांच्यासारखं बदनाम व्हायचं आहे. आजची गोष्ट संपली. नक्की तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे. सगळ्यांना सांगा. आजी आजोबा आई बाबा शेजारी पाजारी नमस्कार.